हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव, याचा भाग 5. जमखंडी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथं 1943मध्ये मोठा दुष्काळ पडला. गोरगरीब लोक उपासमारीला बळी पडू लागले. आमच्या घरी महादू नावाचा शिपाई अत्यंत दयाळू वृत्तीचा वारकरी होता. घरच्या नोकरांना आमच्या घरून दररोज काही ना काही अन्न मिळत असे, कारण नोकरांना उपाशी ठेवून आम्हाला अन्न कसं गोड लागणार. पण महादूला आपल्या आसपासची मंडळी अर्धपोटी राहतात हे पाहून अन्न गोड लागत नसे. तो आमच्या आईला म्हणाला, या लोकांना नुसती आंबील प्यायला मिळाली तरी हे जगतील. आमची आई म्हणाली, मी रोज 1 पायली जोंधळे असे महिनाभर देईन. मोलकरीण म्हणाली, मी जोंधळे दळून देईन. महादू म्हणाला, मी त्याची आंबील शिजवून लोकांना पाजेन. त्याप्रमाणे गुढीपाडव्यापासून आमच्या अंगणात अन्नछत्र सुरू झालं. तोपर्यंत गावातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर अन्नछत्र उघडण्याचं ठरवलं. हे अन्नछत्र 8-9 महिने सुरू होतं. त्यावरून आम्हाला धडा मिळाला की आपलं तन मन धन खर्चून एखादं सत्कार्य करायला आपण प्रारंभ केला की परमेश्वर आपल्या सदैव पाठीशी असतो. महाविद्यालयीन शिक्षण. 1944 साली मी मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. फर्स्ट क्लास मिळाला. आता पुढे काय करायचं यावर घरी चर्चा सुरू झाली. त्या काळात मुलींची लग्न लवकर करीत, परंतु आमच्या आईला पुढे शिकता आलं नाही. तेव्हा आपल्या मुलींनी पुढे शिकावं अशी तिची इच्छा होती. मुलींनी निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. माझं वय, बुद्धी, आर्थिक स्थिती सर्व अनुकूल असल्यानं मला MBBSला जाणं सहज शक्य होतं. पण एवढा 5-7 वर्षांचा शिक्षणक्रम घेण्यापेक्षा 4 वर्षांचं आयुर्वेदाचं शिक्षण बरं, म्हणून पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयात मी दाखल झाले. 1 खोली घेऊन राहावं, खानावळीचा डबा आणून भोजन करावं आणि अभ्यास करावा असं ठरलं. त्यानुसार माझं कॉलेज जीवन सुरू झालं. चहा कॉफीची सवय नव्हतीच. सकाळी दूध, अभ्यास, भोजन करून सदाशिव पेठेतील खोलीवरून रास्ता पेठेतील महाविद्यालयात पायी जायचं. संध्याकाळी काही वेळ रिंग टेनिस खेळून खोलीवर परत यायचं. मग भोजनानंतर अभ्यास, झोप असा त्यावेळेला दिनक्रम होता. टिळक आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळेला सर्वच विद्यार्थ्यांकडून कार्यालयानं मॅट्रिकच्या मार्कांची यादी मागितली. त्याप्रमाणे आम्ही मार्क लिहून कळवले. पुढे त्याचं काय झालं ते कळलं नाही, परंतु सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर मी तिथं प्रसूतिगृहात रजिस्ट्रार म्हणून काम करीत असतानाच कार्यालयातील एक अधिकारी सहज बोलताना मला म्हणाले, तुम्हाला मॅट्रिकच्या मार्कावर 2ऱ्या नंबरची स्कॉलरशिप मिळाली होती, ती तुम्हीच दुसऱ्याला दिलीत ना. मला आश्चर्य वाटलं. मला स्कॉलरशिप मिळाली होती? कधी? कुणी मला सांगितलंच नाही. कधी तसं जाहीर केलं नाही. मग मी ती दुसऱ्याला दिली हे कसं संभवतं? ते ऑफिसचे अधिकारी म्हणाले, इथं लिहिलंय कमल पटवर्धनना स्कॉलरशिप आहे, पण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांना स्कॉलरशिपची गरज नाही, म्हणून ती दुसऱ्या विद्यार्थिनीला दिली. मी चमकले. स्कॉलरशिप मला मिळाली नाही याचं दुःख नव्हतं, पण ही निव्वळ फसवणूक होती आणि ती वरच्या अधिकारी मंडळींकडून व्हावी याचं दुःख होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे.
हरि ओम तत्सत.